तर 2026 मध्ये तुम्ही पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा विचार करताय तर तुम्हाला समजलंच असेल. तर आजचा आपला विषयाचा टॉपिक आहे, खरंच 1000 कोंबड्यांमधून 1 लाख नफा मिळतो का? म्हणजे पूर्ण खर्च आणि उत्पन्न विश्लेषणवर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. 1000 कोंबड्यांमागे आपल्याला खर्च किती होतो आणि उत्पन्न किती होतो आणि खरंच लाखात पैसे राहतात का? शेवटी तुम्ही ठरवतानाच नफा होतो की तोटा, हा पण त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा. तर सुरुवात करूया. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एसके प्युअर गावरान फार्म मध्ये. आपण आधुनिक पद्धतीने पोल्ट्री फार्म करतो. तुम्हाला जर पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर खरंच 1000 कोंबड्यांमागून आपल्याला 1 लाख नफा राहतो का? तर शेवटी मी पण खूप कन्फ्यूज होते की खरंच आपल्याला राहील का? तर मी तुम्हाला गुगलवरून सर्च करून अशी किंवा युट्यूबवरची माहिती सांगत नाहीये मला किती 1000 कोंबड्यातून नफा राहिलाय. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपला पण एक कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. तर मला किती इन्कम राहिलं आणि मला खर्च किती झाला, तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगणार नाही, तर प्रॅक्टिकल सांगणार आहे. 1000 कोंबड्यांमागे खर्च किती झाला आणि इन्कम किती राहिलं. जर तुम्ही बेसिक पासून सुरुवात करत असता, म्हणजे तुमच्याकडं शेड नाहीये किंवा पहिलं असेल तर खर्च कमीच लागणार आहे. जर तुमच्याकडं शेड नाहीये, तुम्हाला जर नवीन शेड करायचं असेल तर आपल्याला शेड साठी लागणार आहेत 2.5 ते 4 लाखापर्यंत. हे तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं बनवायचंय, किती मजबूत बनवायचंय किंवा किती खर्चात बनवायचंय. हा वन टाइम खर्च आहे, हे आपल्याला कायमस्वरूपी उपयोगी येणार आहे. तर जर पहिलं शेड असेल तर चांगलंच आहे, नवीन बांधायचं असेल तर थोडा खर्च येईल. तर दुसरं आहे, पोल्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त खर्च होतो. पोल्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त खर्च होतो तो म्हणजे खाद्यावर. तर खाद्य मॅनेजमेंट नाही केलं तर आपल्याला इथं प्रत्येक म्हणजे आपल्या बॅचला 1000 आपण कोंबड्या पाळल्या किंवा तुमच्याकडं जेवढ्या क्वांटिटीमध्ये असतात तर तुम्हाला हा प्रश्न तुमचा कधीच सॉल्व्ह होणार नाही. तर खाद्य तर मेन आहे, त्यामुळे तुम्ही जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही खाद्याचा, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस तेवढाच, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस खाद्यावर खर्च करावाच लागणार आहे. तिथं काही ऑप्शन नाहीये. तर तिसरं म्हणजे औषधं. तर औषधांना पण आपल्याला खर्च लागतो. तुम्हाला कोणते औषधं कसे द्यायचे माहिती नसेल तर आपला कुक्कुटपालनात लागणारे औषधं हा व्हिडिओ पण आलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता कोंबड्यांना कोणते औषधं कधी द्यायचे असते. औषधं आणि लस. आणि दुसरं चौथं म्हणजे आपला इतर खर्च, किरकोळ कारकोळ, जे काय आपल्याला लाईट वगैरे, जे आपल्याला ब्रुडिंग मध्ये तापमान वगैरे मेंटेन करावं लागतं, त्यासाठी लाईट वगैरे जर गेली तर गॅस ब्रुडिंग किंवा बल्ब वगैरे जाते, तर ह्या किरकोळ खर्च. या 4 वरच पैसे लावायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे इथं पैसे जात नाहीत. पण सगळ्यात मेन महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे खाद्यावर. इथंच आपल्याला जास्त पैसे लागतात, खाद्य. त्यामुळं जर तुम्ही खाद्य मॅनेजमेंट कसं करायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्यावरही आपला व्हिडिओ आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता की खाद्य मॅनेजमेंट कसं करायचं पोल्ट्रीसाठी. तर 1000 कोंबड्यांचा नफा आणि खर्च आपण बघणार आहोत. जर 1000 पक्षी तुम्ही जर बाहेरून आणत असताल, तुमची जर घरी हॅचिंग नसेल, तर तुमची घरी हॅचरी नसेल आणि तुम्हाला जर बाहेरून आणायचे असतील तर गावरांचा साधारण रेट असतो 40 ते 50 रुपये नवीन जन्मलेलं पिल्लू 1 दिवसाचं. तर आपण एका पक्षाची किंमत 40 रुपये पकडू. तुम्हाला 40 रुपयांनी जर 1000 पक्षी आणायचे असतील तर 40,000 रुपये तुमचे पक्षी आणायला जातील. दिवसभरात आपल्या कोंबडीला तर साधारण 90 ग्रॅम पासून ते 120 ग्रॅम पर्यंत आपल्या कोंबडीला खाद्य पाहिजे. तर आपण 100 ग्रॅम पकडलो तर असं आपल्याला 1000 कोंबड्यांना द्यायचं आहे 100 ग्रॅम. तर 1000 गुणिले 100 आपलं होतं 100 किलो. म्हणजे आपल्याला 100 किलो त्यांना खाद्य दररोज द्यावं लागणार आहे. असं 4 ते 5 महिने जर हिशोब केला आपण तर आपल्याला साधारण खर्च होतो या 1000 कोंबड्या सांभाळण्यासाठी त्यांच्या खाद्यावर 1 लाख ते 1,20,000 रुपये आपल्याला त्यांना खर्च होतोय टोटल. आणि औषधांचा खर्च आपण 10,000 रुपये होतोय, स्वतः माझ्याहून सांगते. म्हणजे त्यांचे विटॅमिन्स वगैरे, त्यांचे लसीकरण, हे सगळ्याचं मिळून पकडलं आहे आपल्याला खर्च होतो 10,000 रुपये. किरकोळ खर्च आपला 5,000 रुपये. तर आपल्या 1000 कोंबड्या सांभाळण्यासाठी आपल्याला 1,75,000 रुपये खर्च होणार आहे.
थोडंफार 5-10 हजार पुढं मागं होऊ शकतं. मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगते. म्हणजे मला तरी एवढा झाला होता 1000 कोंबड्या सांभाळण्यासाठी. पण माझा म्हणजे मला तरी ह्यापेक्षा थोडासा कमी झाला होता, कारण मी घरीच हॅचिंग करते. तुम्हाला तर माहितीच आहे, आपले ब्रूडिंगचे व्हिडिओज पाहून तुमच्या लक्षात आलं असेल. तर माझा हा खर्च स्किप झाला होता 40,000 रुपये. तुम्ही पण घरीच ब्रूडिंग करत असताल माझ्यासारखं, तर तुमचा हा खर्च स्किप होणार आहे. म्हणजे टोटलमधून तुमचं यातून परत 40,000 रुपये मायनस होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जवळपास जास्त खर्च हा खाद्यावरच होतो. आणि हो, यावर पण उपाय आहे. हे पण आपल्याला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आपल्याला हा खर्च पण म्हणजे 1,00,000 ते 1,20,000 रुपये, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं ना की जास्त खर्च आपल्याला खाद्य होतो. तर फक्त फोकस याच्यावर करायचा, बाबा 1,00,000 आणि 1,00,000 ते 20,000 रुपये आपल्याला खाद्यावरच खर्च होतोय. तर यातून कमी कसं करता येईल, म्हणजे मी तुम्हाला परत एकदा सांगते, मॅनेजमेंट करा. यावर उपाय म्हणजे तुम्ही हायड्रोपोनिक सुरू करू शकता किंवा किचन गार्डन करू शकता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे पालक वगैरे करण्यासारखं खूप काय आहे, पण केलं तुम्ही तर. किंवा हायड्रोपॉनिक पण चांगलं आहे. स्वतः मी करते हायड्रोपॉनिक. मेथी घास लावू शकता. एक टायमिंगचा खाद्याचा खर्च आपला कमी होईल, जे आपण पोल्ट्री फीड आणतो त्यातून, आणि एक टायमिंगला आपल्याला पोल्ट्री फीड देता येईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की पोल्ट्रीमध्ये जास्त खाद्यावर खर्च होतो आणि आपण कमी केला खर्च खाद्यावरचा, त्याला टोटलमधून आपला तो खर्च पण कमी होईल. कसं खर्च कमी करायचा यावर तुम्ही नियोजन करा. हे झालं आता आपला खर्च. 1,75,000 आपल्याला 1,000 कोंबड्या सांभाळण्यासाठी होतो. हा आकडा लक्षात ठेवा. आता आपण उत्पन्न पण बघणार आहोत आणि त्यातून मायनस करून आपलं प्रॉफिट राहणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. 1,000 कोंबड्यांचा खर्च आपल्याला 1,75,000 रुपये झाला होता. तर आता आपण उत्पन्न म्हणजे त्यातून आपल्याला इन्कम किती राहतं. आपण 4 ते 5 महिने ती कोंबडी सांभाळतो, आपण त्यावर 1,75,000 रुपये लावतो आणि आपल्याला त्यातून नफा होतो का? तर वेळ आली आहे तुम्हाला सांगण्याची आणि तुम्ही स्वतः ठरवण्याची की आपल्याला नफा राहतो की तोटा राहतो. तर आपल्याला 1,75,000, तर आपण आता 1,000 पक्षी आणले आहेत, तर पूर्ण 1,000चे 1,000 जगणार नाहीत, हे मला पण माहिती आणि तुम्हाला पण. जर खूप चांगली काळजी घेतली तर मर होणार नाही, 10-20 मरतील. तर मॉर्टॅलिटी कशी कमी करायची यावर पण मी तुम्हाला उपाय सांगितला आहे. तर मॉर्टॅलिटी समजा आपण 50 पकडू, तर आपले पक्षी राहिले 950. तर 950 पक्षी आपल्याला विकायचे आहेत. खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे, बाबा विक्री कशी करायची, अंड्याची विक्री कशी करायची. मला तर खूप कमेंट्स येतात, अंड्याची विक्री कशी करायची ताई. तर अंडे जाऊन कुठं विकायचे किंवा आपण पक्षी कुठून आणायचे, विकायचे कुठं, म्हणजे याचं मार्केट कसं काय. अंड्याची क्वांटिटी तुमच्याकडे जर थोड्या प्रमाणात असेल, सुरुवातीला त्रास होईल, आम्हाला पण झालता त्रास, म्हणजे असं काही म्हणता येणार नाही. लोकलचे लोक तुमच्या गावातले वगैरे तर तुमच्याकडे येतीलच हळूहळू, तुम्हाला माहित झालं. पण बॅनर लावा, ऍडव्हर्टाईज करा, स्टेटस ठेवा, इन्स्टा स्टोरी ठेवा, आपल्याकडे प्रोडक्ट आहे हे लोकांना सांगा, बाबा आमच्याकडे अंडे मिळतेत वगैरे. म्हणजे या गोष्टीला खूप डिमांड आहे, गावरांच्या अंड्यांना वगैरे, पण लोकांना माहित नसतं, त्यामुळे प्रॉब्लेम होतो थोडा विक्रीचा वगैरे. तर विकायचे कुठे, एक तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे हॉटेल्स वगैरे शोधा नॉनव्हेजचे, त्यासाठी एक तुमची पक्ष्यांची विक्री जास्त प्रमाणात होईल. एक तर होलसेल दरात तुम्ही विकू शकता, होलसेलमध्ये थोडा भाव कमी लागतो. हा, पण आपल्याकडे जेवढे पक्ष्यांची क्वांटिटी आहे तेवढे पक्षी ते विकत एका वन टाइम घेतात, त्यामुळे एवढं टेन्शन राहत नाही. तर ही गोष्ट आपली काही नासणारी नाहीये किंवा खराब होणारी नाहीये, म्हणजे काही यातून लॉस होणार नाही राहिली तरी. अंड, जर आपल्याकडे अंड असेल आणि जर ते विकलं नाही तर त्याचं पुढे जाऊन आपलं पक्षी होणार आहे, आणि आपला पक्षी विकला नाही तर आपलं त्याचं पुढे जाऊन कोंबडा होणार आहे, कोंबडी होणार आहे. त्यामुळे हे चक्र असं चालू राहतं. कोंबडी आपल्याला परत अंडे देणार आहे. म्हणजे आपल्याकडे जर अंड असेल, जर आपलं अंड विकलं नाही तर तुम्ही ते कुडू कोंबड्या घ्या, कोंबडी बसवा, पक्षी तयार करा. जर पक्षी विकले नाही तर त्याचे कोंबडी तयार करा. जर कोंबडी विकली नाही तर परत ते अंडे देणारे, म्हणजे आपलं चक्र हे असं चालू राहणार आहे. त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही, बाबा मी बिझनेस सुरू केला, अंडे विकले नाही, पक्षी विकले नाही तर कसं होणार आहे. एक तर पहिली गोष्ट, जर हा प्रोडक्ट जास्त दिवस राहिला तर खराब होणार आहे असं काही नाहीये. पिल्ला आणलेले आणि पण 50 मॉर्टॅलिटी पकडू, तर आपले शिल्लक राहिले 950. सगळ्यात कमी भावाने जरी आपला एक पक्षी गेला, सरासरी जर 400 रुपयांनी जरी आपल्या गावरांच्या कोंबडीला रेट भेटला किंवा कोंबड्याला, आपलं पैसे होतात
तर सगळ्यात कमी जरी रेट भेटला आपल्या पक्षाला, म्हणजे जर आपले 950 पक्षी 400 रुपयाने गेले, तर आपल्याला 3,80,000 रुपयाचं उत्पन्न राहणार आहे. आणि हे गॅरंटेड सांगते मी, राहणारच आहे. हा, पण जर तुमची मॉर्टॅलिटी एवढीच झाली 1,000 कोंबड्यातून, किंवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खाद्य मॅनेजमेंट केलं किंवा खर्च जर कमी केला, कोंबड्यांचं व्यवस्थित काळजी घेतली आणि मर कमी झाली, जर ही पण मर झाली नाही, तर यापेक्षा पण जास्त राहतील. 1,80,000 जर आपल्याला नफा राहत असेल, आपल्याला खर्च झालता 1,75,000, तर आपला हा नफा नाहीये, तर आपल्याला खर्च झालता 1,75,000, तर 3,80,000 मधून 1,75,000 आपला खर्च वजा केला, म्हणजे उत्पन्नामधून खर्च वजा केला, तर आपल्याला तुम्हीच बघू शकता आकडा, 2,05,000 रुपये, 5,000 तर सोडून द्या वर्षे, 2,00,000 रुपये निव्वळ नफा राहणार आहे. किती महिन्यात? 4 ते 5 महिन्यामध्ये, गॅरंटेड सांगते मी तुम्हाला. तर आपण 1,00,000वरच कन्फ्युज होतो, म्हणजे 1,00,000 ऐकलं तरी लोक आश्चर्यचकित झालते. खरंच गावरान कोंबडी पालनातून 1,00,000 नफा राहू शकतो का? सगळं क्लिअर सांगितलं आहे आणि मी तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला तुमच्या समोर गणित मांडलं आहे. 1,000 कोंबड्या सांभाळून आपल्याला 2,00,000चा निव्वळ नफा राहिलेला आहे. आपण 1,00,000वरच कन्फ्युज होतो बाबा खरंच. तर तुमचा तर खूप मोठा डाऊट क्लिअर झाला आहे. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना वाटतंय बाबा गावरान कोंबडी पालनातून, पोल्ट्रीमधून पैसा राहत नाही, मॉर्टॅलिटी जास्त होते, नुकसानच होतं. व्यवस्थित केलं तर नुकसान कमी होतं आणि पैसा राहतो. हे मी तुम्हाला आता सिद्ध करून दाखवलं आहे. आपलं हे प्रोडक्ट असं आहे की जो म्हणजे खूप गरीबातला गरीब आणि खूप बंगल्यातला माणूस पण, म्हणजे श्रीमंत माणूस पण आपलं ही गोष्ट खाते. म्हणजे किती गरीब असो किंवा किती श्रीमंत असो, माणूस आठवड्यातून महिन्यातून एकदा दोनदा मटण खातोच. त्यामुळे ज्यांच्या मनात शंका आहे की पोल्ट्री व्यवसाय करावा का, त्यांनी बिनधास्त एका नवीन व्यवसायाला सुरुवात करा. आणि तो व्यवसाय सुरू करण्यासाठी आपले व्हिडिओ सगळे पहा, कारण आपले व्हिडिओ पोल्ट्री आणि फार्मिंग रिलेटेडच येणार आहेत. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना 2026मध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फॉर मॉडर्न बिझनेस अँड मॉडर्न फार्मिंग. धन्यवाद.